जय गजानन. आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी एप्रिल 2026 हा महिना कसा जाणार आहे हे बघणार आहोत. काय घडामोडी तुमच्यासाठी घडणार आहेत ह्या महिन्यामध्ये, काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. ऑलरेडी एक कार्ड आलेला आहे, याला आपण कन्सिडर करूच ओव्हरऑल महिन्यासाठी. सो काय घडामोडी घडतील ह्या आपण गोष्टी बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट करायचं आहे. रीडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्या आणि स्क्रीनवर डबल टॅप करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. तुम्हीही तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या, जेही तुमचे इष्ट असतील त्यांचं, आणि मीही तोपर्यंत घेते. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघू की जॉबसाठी हा महिना कसा आहे. जॉबसाठी हा महिना छान असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. काहीच प्रॉब्लेम घडणार नाही आहेत. हॅपीली सगळ्या गोष्टी होतील. जर शक्य झालं तर सूर्यदेवतेला अर्घ देण्याचा प्रयत्न करा. सूर्यदेवतेची मंत्र चॅन्टिंग करण्याचा प्रयत्न करा. जर ते केलं तर सगळंच काही बेस्ट राहील. नाही असं काही होत असणार, जर जे तुमचे वरिष्ठ आहेत, जे पितृतुल्य असतील, म्हणजे जे वडिलांच्या जागेवर असतील, वडील असतील, तर त्यांचा नमस्कार तुम्हाला करायचा आहे. जे ऑलरेडी वयस्कर आहेत, ज्यांना वडील नाही आहेत पण वडिलांच्या जागेवर कोणी असतंच, त्यांचा नमस्कार करा. किंवा मग सोपंच, नाहीतर मग सूर्यदेवताला अर्घ द्या, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. तर सगळंच काही बेस्ट असणार आहे. पण अजून बेस्ट होण्यासाठी आणि ते बेस्ट जे आहे ते टिकून राहण्यासाठीही आपल्याला प्रयत्न करायचे असतात. आता आपण बिझनेसवाल्यांसाठी बघून घेऊ की बिझनेससाठी हा महिना कसा असणार आहे, काय गोष्टी घडणार आहेत या महिन्यामध्ये. बॅलन्सिंगचा महिना आहे. सगळ्या काही गोष्टी तुम्ही बॅलन्स कराल. बॅलन्स केल्यानंतर सगळंच काही पॉझिटिव्ह घडेल. जर बॅलन्स करतायत तर मग जर तुम्ही सगळ्या काही गोष्टी बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला, फायनान्शियल असेल, प्रोडक्ट असेल, तुम्ही क्लायंट पण छान हँडल करतायत, बोलतात पण व्यवस्थित आहेत, प्रोडक्ट पण चांगले ठेवतायत, पटवून पण देत आहेत, तर सेलिब्रेशन होईलच. जर तुम्ही सगळंच काही, कधी कधी असं असतं ना की आपण खूप एफर्ट्स लावतो पण त्याचे परिणाम काहीच निर्माण होत नाही. पण असं नाही आहे. एफर्ट्स करा, एफर्ट्स लावा. युनिवर्स तर तुमच्या बाजूनेच आहे. एफर्ट्स लावल्यानंतर सगळंच काही सेलिब्रेशन होणार आहे, सगळंच काही छान होणार आहे, बेस्ट होणार आहे. खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे ते तुमच्यासाठी आलेले. तुमच्यासाठी ॲक्च्युअलमध्ये दोघं कार्ड खूप पॉझिटिव्ह आहेत. सो डोंट टेक टेन्शन. टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. आता आपण परिवारासाठी बघून घेऊ. परिवारासाठीही खूप छान महिना असणार आहे. परिवारामध्ये ही सगळ्याच काही गोष्टी बेस्ट असणार आहे. युनिवर्स तुमच्या सोबत आहे. सगळेच काही एलिमेंट्स असतील, सगळ्याच काही गोष्टी तुमच्यासाठी मिळत आहेत. तुम्हाला परिवारासाठी काही गोल्ड घ्यायचं असेल, काही प्रॉपर्टी गेन करायची असेल, काही मिळवायचं असेल, किंवा परिवार असेल आणि तुम्ही बेबी प्लॅन करत असाल तर ते पण होऊ शकतं. नवीन काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल ते पण होऊ शकतं. तुमचे पूर्वज असतील, तुमच्या सगळ्याच काही गोष्टी तुम्हाला आता सपोर्ट करतील. तुमचे इष्टदेवता असतील, कुलदेवी असेल, युनिवर्स तुमच्या सोबत आहे. तर अजून तुम्हाला काय हवं? तुम्हाला फक्त आणि फक्त प्रयत्न करायचे आहेत सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्ह करण्यासाठी. फॅमिली ही तुमची हॅपीच राहणार आहे. फॅमिलीसाठी तुम्ही एक वरदान म्हणून ह्या महिन्याला साबित व्हाल. आता आपण कपलच्या बाबतीमध्ये बघून घेऊ. सगळं काही मिळवणार आहात आता. म्हणजे ज्या लढाई तुम्ही आतापर्यंत लढत होते तुमच्या एकमेकांसाठी, तुमच्या एकमेकांच्या पार्टनरशिपसाठी, लवशिपसाठी, तर त्याला एक आता रिलेशन, म्हणजे लग्नाचं बंधन असेल किंवा ऑफिशियली तुमचं रिलेशन हे डिक्लेअर करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्याच्यातनं तुमचं आयुष्य हे सुखी, समाधानी, आरोग्यदायी होणार आहे. सगळंच काही छान होणार आहे. एंजल्स तुमच्या बाजूने आहेत ह्या महिन्याला. एंजल्सचा सपोर्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे असणार आहे. तुम्ही म्हणाल एंजल्स कसं, तर प्रत्येकाचे जन्मापासून 2 गार्डियन एंजल असतात. काही त्यांना इन्व्होक करू शकतात, काही त्यांना इन्व्होक करू शकत नाही. ते आपल्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करत नाही. जर तुम्ही त्यांच्याकडनं मदत मागितली तर ते 110% तुमची मदत करतात. आता आपण पार्टनर्सचा विचार करून घेऊ. पार्टनर्ससाठी लक्झरियस महिना आहे, छान आहे. अंडरस्टँडिंगचा महिना आहे. सगळ्या काही गोष्टी पॉझिटिव्हली, काही मिळवायचं असेल तर तुम्ही ते मिळवूही शकतात. सगळंच काही छान होऊ शकतं. हेल्थविषयी जाणून घेऊया.
हेल्थविषयी थोडीशी नाराजी असणार आहे, हेल्थविषयी थोडेसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील, पण ते असेही नाही होणार की लॉंग टर्मसाठी. तुम्ही जर योग्य उपाय केला, जर तुम्ही व्यसन करत असाल तर मग थोडासा प्रॉब्लेम आहे. त्यांना त्या गोष्टी रिलेट होतील की तुमच्या सोबत काही गोष्टी वाईट घडणं, चुकीच्या घडणं ह्या होतील. पण जर तुम्ही व्यसन करत नसाल, व्यसन कुठलंही असतं, अति मोबाईल बघणं हे पण एक व्यसनच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता आपण ओव्हरऑल महिना बघून घेऊ. इन्फिनिटीचा महिना आहे. जसं सगळ्याच गोष्टी तुमच्या पॉझिटिव्ह घडल्या, पॉझिटिव्ह आहेत, तसंच हा महिना इन्फिनिटीचा आहे. जे चांगलं कराल ते लॉंग टर्मसाठी राहील. जेही काही चांगले डिसिजन घेणार आहात ते कायमस्वरूपी राहणार आहे. जेही काही स्टार्ट करायचं आहे तेही लॉंग टर्मसाठी राहणार आहे. जसं की मी बोलले की रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, रिलेशनशिपला जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल, ऑफिशियली करायचं असेल तर बेस्ट आहे. इन्फिनिटीचा महिना आहे, सगळ्याच काही गोष्टी पॉझिटिव्ह राहतील, बेस्ट राहतील, काहीच प्रॉब्लेम क्रिएट होणार नाहीये. सो जर रीडिंग आवडली असेल, तुम्हाला रेझोनेट झाली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गुरु.